लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय आणि अतिशय खरी माहिती देतोय 100%, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी आता ट्विट करून सांगितलेलं आहे 40 मिनिटांपूर्वी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। तर बघू शकता, सकाळपासून तुम्हाला आज पैसे जमा झालेत का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। आले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा, त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, आले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा, तुम्हाला प्रत्येक वेळेस खरी आणि जी महत्त्वाची अपडेट असते तीच आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व हा चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। बघा, स्वतः त्यांनी ट्विट केलेलं आहे, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर बघू शकता फेसबुकवरती देखील त्यांनी पोस्ट जी आहे टाकलेली आहे। बघू शकता 40-46 मिनिटांपूर्वीची ही पोस्ट आहे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची। या ठिकाणी त्यांनी ही माहिती ऑफिशियली शेअर केलेली आहे। तर पाहता हा जो हप्ता असणार आहे, बघा आज तुम्हाला पैसे नाही आले तर पुढे कधीपर्यंत भेटणार आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे। बघा लाडक्या बहिणीची जे पात्र लाडक्या बहिणी आहेत आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहे। बघा, आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे। म्हणजे मे महिन्याच्या ह्या पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला सर्वांना एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा होतील। मे महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून त्यांनी यामध्ये अपडेट दिलेलं नाही। मेचा आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येईल का त्याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही, फक्त एवढीच माहिती दिली आहे। बघा, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प आणि अधिक दृढ केला जात आहे। बघू शकता, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटेल की नाही अशी या ठिकाणी शंका होती। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कालच्या सांगितलं होतंही आणि सकाळच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता का लेट झाला। सकाळी बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या होत्या की पैसे येणार नाही म्हणून, परंतु आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। बघू शकता, याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिना सन्मान निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। बघू शकता, हे जे ट्विट आहे किंवा पोस्ट जी आहे जवळपास या ठिकाणी 40 ते 48 मिनिटांपूर्वीची आहे, म्हणजे आजच्या तारखेची आहे। तुम्ही ऑफिशियली जाऊन देखील त्यांचं ट्विटर अकाउंट, फेसबुक अकाउंट देखील पाहू शकतात। बघा, पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा केला जाणार आहे। तर खूप महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची अशी ही गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे। त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। काल बघा, मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, त्यांची मुलाखत देखील दाखवली होती की एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच भेटणार आहे, लाडक्या बहिणींना खात्यात वितरित होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। अक्षय तृतीयेला पैसे भेटले नाहीत, आपण वाट पाहिली होती, परंतु याचं कारण जे होतं ते या ठिकाणी समोर आलेलं होतं, ते म्हणजे मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्ष जे सुरू होतं त्यामध्ये 5 ते 10 दिवसाचा विलंब होत असतो। ही रुटीन प्रक्रिया असते, ती दरवर्षी या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये तशा पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जी असते किंवा या ठिकाणी आर्थिक वर्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा विलंब होतो, म्हणून हा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला भेटला नाही। त्यासाठी थोडासा त्यामुळे लेट झाला आणि हा निधी रखडत नसतो, त्याचं काम चालू असतं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं। त्या पद्धतीने पाहू शकता, आता निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे। तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। ऑफिशियली ही माहिती तुम्हाला दिलेली आहे मी। तर बघा, याच्यासाठी बरेच जण वाट पाहत होते, 30 तारखेपासून असेल किंवा महिन्याच्या शेवटी हे पैसे येतील असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी अपडेट दिलेलं होतं पत्रकारांशी बोलताना। पण काल देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की लवकरच पैसे येतील, परंतु तारीख सांगितली नव्हती। मात्र आज ट्विट करून फेसबुक पोस्टद्वारे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले की निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे 2 ते 3 दिवस या ठिकाणी प्रक्रिया चालू राहील आणि त्याच्यानंतर संपूर्ण जणांचे पैसे जे आहेत ते याच पहिल्याच आठवड्यामध्ये मग आता तुमचे येऊ शकतात एप्रिल महिन्याचे। बघा, सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना असल्यामुळे ही योजना बंद होणार नाही। आपल्याला माहिती असेल 2025-26च्या आर्थिक वर्षामध्ये यासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त 1-2 दिवस मागे पुढे होतील किंवा 4-5 दिवस मागे पुढे होतील, परंतु तुमचा प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी भेटतच राहणार आहे। 21 ते 65 वर्ष जो वयोगट आहे त्यामधील एका कुटुंबामध्ये
यामध्ये 2 लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला DBTद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. कारण की निवडणुकीमध्ये महायुती सरकारसाठी ही गेम चेंजर ठरलेली योजना आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही, पुढे कायमस्वरूपी चालू राहील. स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी जो हप्ता रखडला होता तुमचा एप्रिल महिन्याचा 2 ते 3 दिवस लेट झालेला होता, त्याचे पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे पैसे सकाळपासून जमा झालेत का. जमा झाले नसतील तर असा विचार करू नका की या ठिकाणी पैसे जमा होत नाहीत, परंतु बाकीच्यांना जमा होत आहेत आणि तुमचे आले नाहीत. तर त्यांनी सांगितलेलेही आहे की 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल. त्यामुळे 2 ते 3 दिवसापर्यंत तुम्हाला पैसे कधीही जे आहे त्या ठिकाणी जमा होतील. 2100 रुपये जमा होणार नाहीत, तुम्हाला 1500 रुपयांनीच हे पैसे भेटणार आहेत. तुम्ही म्हणाल की 2100 रुपये सांगितलेले होते, काय झालं त्याचं? तर त्याबद्दल निर्णय झालेला नाही. त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो वचननामा आहे तो 5 वर्षाचा आहे. तर हे 5 वर्षामध्ये जे पण वचन दिलेले ते आम्ही पूर्ण करणार आहोत. मग 2100 रुपयाबद्दलचा योग्य वेळी निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती काम चालू आहे असं देखील सांगितलेलं आहे. आता बघा, काही लाडक्या बहिणींना जे आहेत ते पैसे भेटणार नाहीत, ज्यामध्ये 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून आणि फेसबुक पोस्टद्वारे देखील माहिती ऑलरेडी शेअर केलेली आहे. 5 लाख लाडक्या बहिणींचा तो आकडा आहे, ज्यामध्ये 4 चाकी वाहन असेल, 65 पेक्षा जास्त ज्यांचं वय झालेलं आहे, त्यासोबत स्वतःहून योजना सोडलेले काही लाडक्या बहिणी असतील, असे जो आहे 5 लाख आकडा आहे. बाकी मग जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. तुम्ही जर पात्र आहात, तुम्हाला आतापर्यंतचे सर्व जवळपास 9 हप्ते भेटलेले असतील तर हा 10वा हप्ता जो आहे तो तुमचा या ठिकाणी तुम्हाला आज 100% आलेला असेल किंवा येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ते पैसे जे आहेत जमा होतील. काल आपण हेही पाहिलेलं होतं की एप्रिल महिन्यासाठी 3960 कोटी रुपयांचा निधी जो आहे त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि आजपासून या ठिकाणी वितरण आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा दिलासा आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात झालेली आहे. तर महत्त्वाचा असा अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर 10वा हप्ता तुमचा आजपासून या ठिकाणी सुरू झालेला आहे. वाटपाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे पैसे सर्वांचे जमा होतील. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की तुमचे पैसे सकाळपासून आलेत का, किंवा संध्याकाळपर्यंत जरी आलेले असतील तर नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजणार आहे. कारण की बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच आता ट्विट करून सांगितलेलं आहे की जर पैसे आले नाहीत तर 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये, मग आज नाही पैसे आले तुमचे तर 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे जमा होतील. बघा, आता स्वतः त्यांनी ट्विटवरती ही माहिती दिलेली आहे आणि फेसबुक पोस्टद्वारे. त्याच्यामुळं याच्यावरती आता मोठी अशी या ठिकाणी ही तुमच्यासाठी न्यूज असणार आहे. जे खूप दिवसापासून वाट पाहत होते, जवळपास एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून वाट पाहत होते की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटेल. तर सुरुवातीला सांगितलं गेलेलं होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती भेटेल, परंतु या ठिकाणी तुम्हाला मी कारण सांगितलेलं आहे की का पैसे भेटलेले नाहीत. नवीन आर्थिक वर्ष असल्यामुळं त्याच्यामुळे या ठिकाणी लेट झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची लेटेस्ट अपडेट भेटेल. धन्यवाद.